सदर जमिनीचे मालक श्रीमती चंपाबाई दिगंबर उंबे। हा जो बोर्ड आहे जाहीर नोटीसचा बोर्ड आहे। मयूर कॉलनी कोथरूड सदर मिळकत ही 133/6 महादेव उर्फ बाबूराव उंबे यांच्या मालकीची आहे। चंपाबाई दिगंबर उंबे इथं बोर्डावरती सगळं काय आहे। तर या आजी माझ्या 95 वर्षाच्या। तर आता या प्लॉटमध्ये येऊन काय काय गोष्टी आमच्या गुन्हे दाखल करण्याचा विचार करत आहेत आणि पोलीस पण गुन्हे दाखल करण्याचा विचार करत आहेत। आणि इथले जे कर्मचारी आहेत यांना काहीच नाही, इथं बोर्ड पण नाही त्यांचा कुठलाच, तर ते बसतात आणि आम्हाला दहशत करतात आणि खोटी कंप्लेंट करतात। तरी याचा विचार अजितदादा पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विचार करावा आणि सरकारने पण आमचा विचार करावा। आणि हे आयुक्तांना पत्र आहे काढून घेण्यासाठी, तर हे काढून घेत नाहीये। आणि मूळ मालक जागेचं जमिनीचे मालक आज या चंपाबाई दिगंबर उंबे असून पण आज आम्हाला असंख्य त्रास होत आहे। म्हणजे आज आमचं कुटुंब वाऱ्यावरती आहे आणि या आजी 95 वर्षाच्या असल्यामुळं यांना न्याय मिळावा। आमचे रजिस्टर्ड डॉक्युमेंट असताना आणि आजी मूळ मालक असताना आम्हाला हा त्रासदायक विषय होत चाललेला आहे आणि सगळे डॉक्युमेंट आहेत आमच्याकडे, तरी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत आणि पोलीस आत्ता आलेले आहेत आणि निघून गेलेले आहेत। आणि कर्मचारी नितीन भगत आणि सोनावणे म्हणून इथला मयूर कॉलनी कोथरूड 133/6 या खोट्या कंप्लेंटी टाकत आहे। तरी आमचा सरकारने विचार करावा आणि यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी हीच आमची मागणी आहे। आणि पुणे महानगरपालिकेच्या नावाखाली हा सगळा भोंगळा कारभार चालू आहे। पुणे महानगरपालिका हा म्हणजे सगळाच भोंगळा कारभार आहे। तर 133 मध्ये आणि हा आमचा 6 मिळकती हे मूळ मालक आहेत आम्ही जमिनीचे, तरी आम्हाला त्रासदायक देत आहेत। आज गेटची चावी आमच्याकडे असून जाहीर नोटीस असून तरी आम्हाला त्रास होत आहे। तरी याचा विचार आज सरकारने करावा आणि पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तर नक्कीच विचार करावा की ही दडपशाही चालू आहे का दंडशाही चालू आहे, तर शेतकऱ्यांचा नक्की विचार करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळं दाखव, त्यांचं पण दाखव, इकडनं पण घ्या आणि बाहेरचं पण बोर्ड घ्या। दरवाजा घे, दरवाजा तिकडे नाही, तिकडे नाही, दरवाजा काय नाही, या दरवाजावर काय नाहीये, तिकडे पण दरवाजावर काय नाहीये।